होतीये. मुंबई महानगरपालिकेचं हे दुर्लक्ष म्हणावं लागेल का? कारण एकीकडे राजकारणात बिझी आहे मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं वाढलेली आकडेवारी समोर येते. मुळात मान्सूनपूर्व तयारी तर झाली नाही, त्याचा तो सगळा खोळंबा झालाच होता. त्याच्यामुळे गेल्या 5 दिवसात जो पाऊस पडला तेव्हा ते दिसलंय किती तयारी झाली. परंतु ड्युरिंग द मान्सून आणि आफ्टर द मान्सून जी तयारी करायला पाहिजे ती देखील झालेली नाहीये. कारण ठिकठिकाणी अनेक ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे किंवा कुठे फॉटमध्ये पाणी आहे, कुठे खड्डे पडले तिकडे पाणी आहे, कचऱ्याची ठिकाणं वाढलेली आहेत तिथे पाणी साचलेलं आहे आणि तिथे मग ही डासांची उत्पत्ती होते आणि त्याच्यामुळेच सगळीकडे हे मलेरिया, डेंग्यू आणि ह्याचे साथीचे आजार सुरुवात होतात, त्या आळ्यांमुळे विशेषतः. तर ह्याच्यावर उपाययोजना करण्याची गरज जी असते त्याची तयारी जो खरं तर जानेवारीपासून व्हायला पाहिजे ती झालेली दिसत नाहीये. कारण जिथे ह्या आळ्यांची उत्पत्ती होते तिथे पीसीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्हिजिट होणं गरजेचं आहे, तिथे औषध फवारणी होणं गरजेचं आहे, धूर फवारणी होणं गरजेचं आहे ठिकठिकाणी. त्याचबरोबर जे रस्ते आहेत जिथे खड्डे आहेत किंवा काही रस्त्याची कामं आहेत तिकडचं डेब्रिज किंवा काय आहे तिथे पाणी साचलेलं असतं, तिथे उपाययोजना होणं गरजेचं आहे. गार्डन्समध्ये अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पशु पक्ष्यांसाठी पाण्याचे पॉन्ड्स ठेवलेले असतात, तिथे पाणी साचलेलं आहे, तिथे आळ्यांची उत्पत्ती होते. अनेक अशी ठिकाणं आहेत कुठे टायर पडलेले असतात, पडलेल्या टायरमध्ये पाणी साचून तिकडे आळ्यांची उत्पत्ती होते. ह्या अनेक गोष्टी आहेत आणि ह्या दरवर्षीच्या गोष्टी आहेत. पण त्याच्यावर उपाययोजना वेळेत नाही झाल्या की हे असे परिणाम होतात आणि मग साथीचे रोग बळावतात. असं बळावल्यानंतर हॉस्पिटलची काय तयारी आहे? हॉस्पिटलमध्ये ही फारशी काही तयारी झालेली दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष असायला हवा, स्वतंत्र एखादा वॉर्ड असायला हवा, औषधाचा मुबलक साठा असायला हवा. अशी एकंदरच जी तयारी असते ती कुठे झालेली दिसत नाही आणि याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांची आणि प्रशासनाची अनास्था दिसते.